हाय फ्रेंड्स, मी प्रतिभा. तुमची पण शिलाई मशीन शिलाई करत आहे पण कापड पुढे सरकवत नाही का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. हा व्हिडिओ पूर्ण बघा. हा प्रेशर फूट चेक करा. हा दाब जर खालीवर असेल तेव्हा पण कापड पुढे सरकत नाही. तर हा दाब खालीवर करून बघा. हा दाब आता वरती आहे. आता आपण याला खाली करूया. खाली केल्यावर त्याच्यावर आपण शिलाई करून बघूया. आता शिलाई करूया. चला. शिलाई करत असताना काळजी घ्या, दाब खालीच पाहिजे. आता शिलाई करत असताना दाब खाली असताना पण शिलाई होत नाही, शिलाई पुढे सरकत नाही. तर हा दाबचा प्रॉब्लेम नाही. चला तर आपण नॉबकडे जाऊया. हा नंबर नॉबची सेटिंग जर चुकीची असेल तरी पण शिलाई पुढे सरकत नाही. तर हा नंबर नॉबची सेटिंग ही व्यवस्थित असली पाहिजे. चला तर आपण ही नंबर नॉबची सेटिंग चेंज करूया. आता हा माझा नंबर नॉब 0वर आहे, तर तो 0वर नको हवा आहे आपल्याला. तर त्याची सेटिंग चेंज करूया आपण. चला. सेटिंग चेंज करत असताना 2 किंवा 3, 2.5, 4 तुम्हाला जशी पाहिजे तशी सेटिंग करू शकता. पण मी ही 3 किंवा 2च्या मध्येच ठेवते. मला 2.5 हवी असते. मी नॉबची सेटिंग केली आहे. आता आपण कपड्यावर टिचिंग करूया. कपड्यावर शिलाई करत असताना कपडा हा पूर्णपणे पुढे सरकत आहे. तर आपली शिलाई ही व्यवस्थित झाली आहे. आपली मशीन ही व्यवस्थित झाली आहे. तर पूर्णपणे हा व्हिडिओ बघा. आता आपण शिलाई मशीनवर शिलाई मारून बघू. शिलाई मारत असताना कपडा हा पुढे सरकत आहे. तर ही आपली मशीन ही व्यवस्थितपणे आता रिपेअर झाली आहे. तर तुम्हाला प्रॉब्लेम समजला आहे का? प्रॉब्लेम फिट डॉगमध्ये होता. आता हा प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे. आपली मशीन व्यवस्थितपणे कपडा पुढे सरकवत आहे. चॅनलला सबस्क्राईब करा.